या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। दिनांक 9 जुलै 2024 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पत्रावरून विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय विद्यार्थी दिवस मुख्य सभागृहात साजरा करण्यात आला। या तारखेला कोणत्याही शासकीय परिपत्रकानुसार राष्ट्रीय विद्यार्थी दिवस नसताना तो साजरा करण्यात आला। हा दिवस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस आहे। ही संघटना उजव्या विचारांची आणि सनातनी विषमतावादी विचाराचा पुरस्कार करणारी आहे। भारतीय संविधानाच्या मूल्यांना तिलांजली देणारी आहे। असे असताना एका खासगी आणि लोकशाहीला मारक ठरणाऱ्या संघटनेचा स्थापना दिवस विद्यापीठात साजरा करणे हे चुकीचे आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करत खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांना संबंधितांवर कारवाई करण्याचे निवेदन युवक काँग्रेस अध्यक्ष सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी दिले। राष्ट्रीय विद्यार्थी दिवसानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करणाऱ्या प्रकाश साठे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले, हे गैर आहे। कुलगुरू महोदयांना विनंती करण्यात येते की विद्यापीठ कायद्याचा भंग करणाऱ्या बाबी तात्काळ थांबवाव्या। प्रत्येक विभागाच्या प्रमुखाला त्या विभागाशी निगडित निर्णयाला विद्यापीठ कायद्यानुसार जबाबदार धरावे। एकमेकांच्या अधिकारातील ढवळाढवळ थांबवून प्रशासन गतिमान करावे। विद्यार्थ्यांची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत। त्यासोबतच 9 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता विद्यापीठात साजरा करण्यात आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापना दिवसाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी। तसेच कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला काळे फासून कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा युवक काँग्रेसकडून देण्यात आला। यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, यासीन शेख, महेंद्र शिंदे, अजय जाधव, अमित लोंढे, सचिन गायकवाड, नागेश नाईक आदी उपस्थित होते। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या ठिकाणी माननीय कुलगुरू महोदय यांना सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने व तसेच मी सिनियर सदस्य असल्या कारणाने आज या ठिकाणी आम्ही काल 9 जुलै 2024 रोजी काल राष्ट्रीय विद्यार्थी दिवस नव्हता, परंतु अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस होता। परंतु या ठिकाणी कुलगुरू व तसेच प्रकुलगुरू यांनी या ठिकाणी राष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केलेला आहे। हे पूर्णपणे चुकीचं असून या ठिकाणी कुठेतरी RSSच्या विचाराचा अजेंडा या ठिकाणी राबवताना दिसत आहेत। त्यामुळे आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने माननीय कुलगुरू यांना निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला माहित असेल 4-5 जिल्ह्यांचे मिळून एक विद्यापीठ असतं, परंतु माननीय मुख्यमंत्री असताना माननीय सुकुमार शिंदे साहेबांनी या जिल्ह्यासाठी वैयक्तिक विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ आणलेलं आहे। या ठिकाणी या विद्यापीठाला मान्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव आहे। अशा विद्यापीठामध्ये जर डाव्या विचारसरणीच्या लोकांचे जर कार्यक्रम होत असतील तर याचा तीव्र निषेध मी करण्यासाठी या ठिकाणी आलोय। यावर्षी दोन वेळेस या ठिकाणी या मैदानामध्ये या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये या विचारांचा कुठेतरी भाजपच्या विचारसरणीचा कुठेतरी कार्यक्रम राबविताना कुलगुरू दिसत। या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने मी त्यांना इशारा दिलेला आहे। तिसऱ्या वेळेस जर आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला तर या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला ज्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रमाची परवानगी देतात त्या संबंधित अधिकारी काळे फासू व तसेच या ज्या अधिकाऱ्याचं ऑफिस असेल त्या ठिकाणी टाळे ठोकू असा युवक काँग्रेसच्या वतीने मी त्यांना इशारा दिलेला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।